आपल्या या नमो चषकाची ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने बघतोय. म्हणजे आज क्रिकेटच्या स्पर्धा फार प्रमाणामध्ये वाढल्यात, तरीही इतक्या स्पर्धा पाहता बघता प्रेक्षकांचा इतका चांगला उतंड प्रतिसाद या नमो चषकाच्या निमित्तानं तुम्ही बघताय. असंख्य प्रेक्षक या स्पर्धेला अगदी इथे येऊन खऱ्या अर्थाने एन्जॉय करतायत. खूप चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिले गेले. सगळ्या खेळाडूंना चांगल्या जर्सी आपण बघतोय, त्या व्हाईट जर्सी आपण प्रत्येक खेळाडूला जेवढे 11 खेळाडू त्या 11 खेळाडूंना जर्सी इथे दिल्या गेल्यात. म्हणजे एक वेगळं व्यासपीठ इथं एक वेगळं माहोल तयार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला गेलाय. वळूया महाराष्ट्राकडे, जिथे टीम जेनित ठाकूरवाडी फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती केलेलं आक्रमण, चेंडूला धाडलाय, अगदी लांब लांब मारलेला हा फटका, फेकून दिला चेंडूला सीमा पार, जबरदस्त आलेला पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार. जेनी ठाकूरवाडी संघाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी का निवडली याचं उत्तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मिळालं. पहिल्या चेंडूभोवती इरादे स्पष्ट केले, आपल्या बॅटचा स्पेस ओपन केला आणि ओपन करण्यासाठी आला तो अक्षय जाधवने आपली बॅटची अगदी स्पेस ओपन केल्यानंतर पहिल्या चेंडूभोवती सुरुवात केली. लोअर फुल टॉस होता, आक्रमण चढवलं, शतक आहेत तिथे एक स्ट्रायकवर आणि लॉंगऑफच्या मधोमध चेंडू मात्र अडवला जाईल. इथे दुसरा धावेचा प्रयत्न केला गेला, 2 धावा जरूर पूर्ण झाल्या. या 2 धावेने टीम जेनूट ठाकूरवाडी संघ पुढेच मात्र वाटचाल करतोय. 8 धावा आहेत, 8 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. प्रेक्षकांची चांगल्या प्रकारचा प्रतिसाद तुम्ही मैदानाच्या बाहेर बघताय, उदंड प्रतिसाद आहे. यावेळेस मात्र अनट्राय फटका जरूर मात्र अगदी समोर केसला होता. इथे जरूर सिंगल जोडली जाईल. टीम एका सिंगलच्या सहाय्यानं चिनी ठाकूरवाडी संघ मात्र पुढे वाटचाल करते. 9 धावा आहेत, पहिलं सत्र आहे. टॉस जिंकला गेला. जिनीत ठाकूरवाडी संघाने एक निर्णय आगळा वेगळा घेतला गेला की फलंदाजी करताना एक चांगलं टोटल आपण उभं करू शकतो, असा एक मनाशी ध्यास त्यांनी बाळगला आणि निर्णय घेतला गेला की फलंदाजी करायची. तो निर्णय आता मैदानाच्या आतमध्ये सार्थ ठरणार का, की तो निर्णय अंगलट येणार, हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहावे लागेल. आमचे नरेश दळवी प्रयत्न करतायत एक आगळा वेगळा. असो, वळूया महाराष्ट्राकडे. गोलंदाजी मार्गवरती निलेश आहेत, ज्यांना आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील का. 9 धावा जरूर मात्र टोटल स्कोर बोर्ड वरती आहेत. टीम चिनी ठाकूरवाडी संघाच्या अपोजिट खेळणारी नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती आहे, गोलंदाजी करणारा कुंभिवली संघ जो धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय, इथे धावा बनवण्याचा प्रयत्न चिनी ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून केला जातोय. कट करण्याचा प्रयत्न फार भन्नाट वेग होता. इथे मात्र चेंडू अगदी अभांतर बाहेर निघतोय. ऑफस्टिक्स पासून अभांतर बाहेर निघाल्या कारणानं इथे पंचांनी वाईट घोषित केलाय. इथे एक धाव मिळते जरूर टीम चिनी ठाकूरवाडी संघाला. संघ पोहोचलाय 10 धावा. 10 धावा आहेत, पहिलं सत्र आहे. प्रथम गोलंदाज निलेशला आपण पाहतोय, ज्यानं आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असताना इथे मात्र आता नियंत्रण चांगलं ठेवलं. मागच्या चेंडूमध्ये थोडंसं नियंत्रण गमावलं होतं, अगदी नियंत्रण सुटलं होतं, परंतु आताचा चेंडू आपण बघितलं तर अगदी चांगल्या प्रकारे चेंडू पाहायला मिळाला. इथे निदाव चेंडूची जरूर सांगता झाली. सुरुवातीला आपण बघितलं एखादा षटकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहिली ती निलेशची. यावेळेस फुटवर्कचा वापर, अगदी इथे आता शॉर्ट सिलेक्शन चुकलंय आणि इथे मात्र फटका फसलाय. पहिली सफलता मिळेल ती निलेशला. दीपक जो अगदी एकही धाव न करता येथील बॅक टू द पवेलियन. यस टीजे. विचार केला तर सलामीच्या आणि आघाडीतला एक फलंदाज मागे परतला.
दीपक जो अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला, अगदी एकही धाव न बनवता अगदी माघारी परतला. परंतु अक्षय जो आहे यावेळेस उंच खुरा फटका होता. क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडू पर्यंत? मिडॉन आणि लॉंगॉनच्या मधोमध मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत असताना इथे मात्र येतोय चौकार. या 4 धावेने टंगजीनी ठाकूरवाडी पुढे संघ वाटचाल करतोय. 14 धावा. यस डीजे. आता जिथे अक्षय जाधवने एक षटकार जरूर खेचला, त्यानंतर त्याच्या मधून मोठा फटका येण्याचे चान्सेस थोडेसे कमी होते. त्यानंतर त्यांनी सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आणि आता नवीन फलंदाज चंद्रकांतने देखील चांगला फटका खेचलाय. त्यांनीच आता सुरुवात केली आहे. एक षटकांचा खेळ जरूर समाप्त झालाय आणि 6 चेंडूमध्ये तब्बल धावा बघितल्या तर 14 धावा आल्या. षटक क्रमांक दुसरं. निश्चितपणे मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला तो राहुल गोलंदाजी मार्क वरती आलाय. परंतु राहुलला एक तगडं आव्हान असेल आता जेनी ठाकूरवाडी संघाचे हे खेळाडू अर्थात अक्षय आणि चंद्रकांत, ही जबाबदारी असेल आता राहुल वरती की या दोघांना रोखायचं कसं, ही प्रामुख्याने आता जबाबदारी असेल. लोर फुलटा सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत तिथे, जरूर मात्र क्षेत्ररक्षण खराब झालाय. चेंडू सीमा पार होईल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं फलंदाज अक्षय जाधवच्या बॅट मध्ये निघाला. हा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यावेळेस गोलंदाज तयार. राहुल पाकपुडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून बराचसा लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला. अगदी अवांतर, अगदी लाईन आणि लेन थोडीशी मात्र इथे चुकते. कारण बघितलं गेलं तर चेंडू मग अगदी अवांतर बाहेर होता आणि पंचांनी ओळखलं की हा चेंडू खराब आहे. इथे मात्र पनिशमेंट केली गेली. 19 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. करण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडू मागे पळतायत. थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू अगदी बरोबर विचार केला. आता सीमारेषेच्या लगस पास या चेंडूला मात्र अडवलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी पूर्णपणे एफर्ट्स या चेंडूवरती आपण बघितलं गेला तर पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि जरूर का या चेंडूवरती धावा अडवल्या गेल्या. एक कारण 3 धावा इथे कंप्लीट झाल्या. जरूर एक धाव इथे रोखली गेली. धावसंख्या झाली टोटल टीम चिनी ठाकूरवाडी संघाची ती 22 धावा आहेत. संघ कुंभिवली संघ देखील संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय या दोघांना रोखायसाठी. या दोघांना रोखायचा कसा हा प्रयत्न आता राहुलचा सुरू आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती घेतला गेलेला चौकार, त्यानंतरचा आपण पहिल्या 3 सिंगल पाहिल्या, एक खराब चेंडू पाहिला राहुलच्या षटकामध्ये. एवढेचा चेंडू मात्र खोदून काढायचा प्रयत्न होता. अगदी भन्नाट वेग होता. बॅट आणि चेंडूचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ येतोय मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे निर्धाव चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय. सुरुवात जरूर का मी तर म्हणेन चांगली करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर 35 ते 40 धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. यावेळेस मात्र अगदी फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पंचांनी ओळखलंय लेग स्टिक्स पासून अगदी शरीरापासून बराचसा हा लांब राहिलेला चेंडू मात्र पनिशमेंट दिली गेली. वाईट चेंडू पंचांनी घोषित केला. संघ 1 अंकाने पुढे मात्र वाटचाल करेल. 23 धावा आहेत. 23 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती टीम चेनी ठाकूरवाडी संघाच्या प्रयत्न करतोय. परंतु राहुल ज्यानं आता तब्बल 2 चेंडू खराब फेकलेत. सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवातीच्या या पहिल्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस केलाय. इथे सफलता मिळेल राहुलला, ज्यानं काही चेंडू जरूर खराब फेकले. परंतु आता या चेंडूवरती विकेट मात्र मिळवतोय फलंदाज चंद्रकांत. या चेंडूवरती होतील बाद. या स्टेजे
डीजे इथे बघितलं गेलं तर अक्षय जाधव जो ओपन करण्यासाठी आला होता तो खेळपट्टीवरती अजूनही आहे. म्हणजे एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर इथे राहील. अपेक्षा असतील टीम झेनिथ टाकवाडी संघाच्या की अक्षय जाधव काहीतरी करेल. जो ओपन करण्यासाठी गेला होता परंतु त्याला साथ जी मिळत नाहीये. जो दीपक बाद झाला, चंद्रकांत माघारी परतला, आता कुमार मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, इथे मात्र हा चेंडू निर्धाव फेकला गेला. कुमार आपण पाहिलं तब्बल पहिला चेंडू निर्धाव खेळला. जर अक्षय जाधव बघितलं तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. ज्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कधी मात्र मिळेल हा प्रयत्न आता राहील का. जबरदस्त फटका फेकून दिलाय चेंडूला. मी विनंती करेन झेनिथ टाकवळी संघाच्या सर्व खेळाडूंना की आपण मागे राहा प्लीज. झेनिथ टाकवळीचे जे खेळाडू आहेत ना, नाही थोडस मागे या की ठीक आहे तरी पण पुढे जाऊ नका, आपण थोडेसे मागेच या. हा झेल गेल्याला कुणाला त्रास नको, थोडस मागे राहा. मागे राहून तुम्ही एन्जॉय करा देखील. संघ पोहोचला टीम झेनिथ टाकवळी संघ. 29 धावा 29 29 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघितलं तर 29 धावा आल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. शेवटचं ते कुणाच्या हातामध्ये असणार, कोण षटक हाताळणार शेवटचं आणि अंतिम षटक यावरती प्रश्नचिन्ह. आणि यावरती आता चर्चा सुरू झाली असेल. शेवटचं षटक कोणाच्या हाताकडे असणार, कोण टाकणार हे षटक. अक्षय जाधव, कुमार हे 2 फलंदाज आपण पाहतोय आपल्या संघाची बाजू मांडत असताना, आपल्या गावाची बाजू मांडत असताना झेनिथ टाकरवाडी संघासाठी कशा प्रकारचा खेळ, अंतिम आणि शेवटचे षटक कशा प्रकारे हाताळणार यासाठी मात्र सर्वांचं लक्ष यांच्याकडे लागले. शेवटचं आणि अंतिम षटक साईनाथकडे शेवटचं आणि अंतिम षटक दिलंय. 29 धावा आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक साईनाथकडे आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय जाधव आहेत, ज्यानं ओपन करण्यासाठी आला होता सलामीला. यावेळेस उडवलं चेंडूला, लॉफ्टेड फटका बराचसा हवेमध्ये होता. झेल जज करता आला नाही व्यवस्थित. इथे मात्र झेल सुटल्यानंतर धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघ पुढे जाईल. झेनिथ ठाकूरवाडी संघ पोहोचलाय. 31 धावा 31 31 धावा. लॉट्स ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट गमावलेत त्यांनी. परंतु जगदी अक्षय जाधव सारखा एक महत्वाचा विकेट खेळपट्टीवरती मात्र पाहू शकाल आपण. काय जबरदस्त खेळ करतो. या वेळेस मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार का. चेंडू सीमा पार होतोय. लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू, जबरदस्त फटका आलाय. आलेला चौकार धावसंख्या जाते देतोय आकार. टोटल जाऊन पोहोचली ती 35 धावा. नौबत लावत यस डीजे. लोक कहते हैं रेल हिरो. मी तर म्हणेन आता अक्षय जाधव जो काय जबरदस्त कामगिरी करतोय. अगदी मादक सौंदर्य दाखवणारे फटके त्याच्या बॅट मधनं येतात. कॉपीबुक स्टाईलने प्रत्येक फटक्याची निवड करण्याचा प्रयत्न करतो. इथे ऑन ड्राईव्ह केलाय, सन्मानजनक पूर्वक या फटक्याची निवड केली. माहितीये मागच्या चेंडूवरती चौकार आपण घेतलाय. इथे फटका ज्या क्षेत्रामध्ये मारता तो अगदी सन्मानजनक पूर्व त्या फटक्याला सजवला गेलं. एक धाव तिथे जरूर जोडली गेली, ती अक्षय जाधवला मिळाली. परंतु झेनिथ ठाकूरवाडी संघ एका संख्येने धावसंख्येने मात्र पुढे जाईल. 36 धावा 36. यावेळेस मात्र कुमारच्या बॅट मधला हा फटका जरूर मात्र सजवला गेलाय. अगदी नटलेला थटलेला हा फटका आपण जरूर पाहिला. एक सिंगल देखील कुमारला देखील मिळेल. संघ झेनिथ ठाकूरवाडी एका संख्येने मात्र पुढे जाईल. 37 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक आहे साईनाथचं, ज्यानं आतापर्यंत विचार केला तर एक चौकार जरूर त्या ओव्हर्स मध्ये पाहिलाय आपण. यावेळेस उंच फुरा फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जाईल लंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार चौकार.
असू दे कोणी बी बादशाह, मी तर म्हणेन ना अक्षय जाधव बादशाह आहे, ज्यानं 9 चेंडू खेळलाय परंतु अद्यापही कोणताही निर्धाव चेंडू खेळला नाहीये. परंतु इथे मात्र बघितलं गेलं तर आता फलंदाज धावचीच्या स्वरूपात मात्र होतील बाद ते कुमार यास डीजे. तर टीम झेनिथ ठाकूरवाडी संघाने टोटल बनवली 41 येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. बनवल्या गेल्या त्या 41 धावा 18 चेंडू आणि 42 धावा बनवायच्या आहेत त्या टीम कुंभिवली संघाला. चला विनंती राहील की आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. प्रेक्षकांची आता हळूहळू गर्दी आता कमी होत चालली आहे, परंतु उद्या गर्दी होणार. संडे बऱ्याच ठिकाणी कॉलेजेस शाळा उद्या बंद, काही कारखानदारी फॅक्टरीला देखील काही ठिकाणी सुट्टी असणार. सुट्टीची मजा लुटण्यासाठी प्रेक्षक मायबाप उद्या ज्यादा निश्चितपणे ही प्रेक्षक मायबाप जनता तुम्हाला उद्या निश्चित स्वरूपाची या मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल. पेन खोपोली महामार्गालगतचं हे भव्य दिव्य असं पटांगण आहे. जाता येता आपण बघितलं प्रत्येक प्रतिष्ठित नागरिक किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेला जाता जाता ही स्पर्धा पाहतायत. इतकं चांगलं आणि देखणं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. अठरा चेंडू मध्ये 42 धावसंख्येची गरज आहे ती टीम कुंभिवली संघाला. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांकडे अगदी गुणवत्तापूर्ण हे सर्व क्रिकेटर तुम्ही दोन्ही संघामध्ये पाहू शकता. म्हणजे दोन्ही संघांची बाजू मजबूत आहे, परंतु ती बाजू मजबूत आपण बघितली पहिल्या सत्रामध्ये झेनिथ ठाकूरवाडी संघाची तब्बल 18 चेंडू मध्ये 41 धावा बनवल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये. या धावा पूर्ण करण्यासाठी आपण बघितलं ओपन करण्यासाठी कुंभिवली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी सलामीचे 2 फलंदाज खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल, साईनाथ आणि संतोष. इथे जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज कुमारच्या माध्यमातून स्ट्राइक एंड वरती फलंदाज संतोष आहेत ज्यानं पहिला चेंडू निर्धाव खेळलेत. टेनप्रीतच्या माध्यमातून स्पर्धा आपण काय उत्कृष्ट क्लॅरिटी सकट ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आलेत, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस काय घडलं तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. आमचे संतोषजी गोतार या ठिकाणी गोतारणे या पत्रकार बंधूंचं मनापासून आम्ही स्वागत. काल बरेचसे पत्रकार बंधू भगिनी आले होते, त्यांचं आपण बघितलं या मंचावरती त्यांची उपस्थिती पाहिली. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पेंडिंग आहे. नॉट आउट. फलंदाज सुखरूपरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. तिसरा पंच अगदी त्यांचा तिसरा डोला उघडला, कारण तिसऱ्या पंचाचा निर्णय आला नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. चला वळूया मॅचकडे. धावा जोडल्या 2. जबरदस्त फटका आहे.
बराचसा हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला. इथे वन बाउन्स चेंडू मात्र पकडला गेलाय आणि एक धाव इथे कंप्लीट झाली. टोटल पोहोचली आहे 3 धावा आहेत. 3 धावा टोपटलावरती आहेत. चांगलं दर्जेदार आयोजन नियोजन बद्ध ही स्पर्धा साहेब. 3 दिवस रात्रीचा खेळ. पहिली तर विशेष कारण आहे की सकाळी 10 ते 9 वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता 11 साडे 11 वाजलेत जवळपास. तर खूप चांगली मेहनत बराचसा कठीण परिश्रम घेतले गेले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हे देखणे आणि दिमागदार तुम्ही आयोजन बघता. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या झाले टोटल 4. 42 धावसंख्येचं लक्ष आपण पाहता. कुंभिवली संघ धावांसाठी संघर्ष करतोय. प्रयत्न सुरू आहे. जबरदस्त फटका उडवायचा प्रयत्न होता. इथे चेंडू निघून जाईल. चेंडू बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका होता. आपल्या मनगटामध्ये ताकद या चेंडूमध्ये अगदी पुरेपूर दाखवून दिली. यस डीजे. इथे धावसंख्या आहे टोटल 8. गोलंदाज तयार कुमार. या वेळेस अगदी शरीराच्या जवळपास गेलेला चेंडू पुरेपूर खांद्याचा वापर केला गेला. अगदी चेंडू पडला तसा चेंडूने उसळी घेतली आणि इथे बॅट चेंडूचा संपर्क नाही. बघा 10 फीटच्या माध्यमातून तुम्ही लावू शकता रिप्ले. कशा प्रकारचा चेंडू हाताळला गेला. अगदी कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. इथे निधाव चेंडूची होते सांगता. काय जबरदस्त क्लॅरिटी आहे. अगदी चेंडूचा टप्पा त्यानंतर चेंडू कलेक्शन होईपर्यंत काय क्लॅरिटी सकट आपण पाहतोय. आमचे आता ऑपरेटर चेंज केलेत 10 फीट लाईव्हने. प्रत्येकाला आराम, प्रत्येकाला वेगवेगळी पोस्ट. आमचे मॅनेजर तुमचे 10 फीट लाईव्हचे गोविंद चांगलं काम करतायत. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांची खूप मेहनत आहे. कारण प्रत्येक चेंडूची टिप्पणी, प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी आलेलं स्वागत आपण बघतोय खऱ्या अर्थानं. आणि मी तर म्हणेन 10 फीट लाईव्हने बरंच काही कमवलंय. आज बघतोय आपण ही स्पर्धा गेल्या 2 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा कंप्लीट करण्याचं काम साहेब 10 फीटची ही टीम करते. नक्कीच या ठिकाणी नमोचषक या ठिकाणी आयोजन केले ते आणि याचे आयोजन करत असताना नाना मूर्फ आमचे खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्यांनीच या स्वतः हा आयोजन नेमकं केलेलं आहे. आणि हा फटका जो उंचावून मारला आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या झल टिपलाय तिथे. असं वाट पंच आउट आहे का? हा, निश्चित सफलता मिळते सर. या ठिकाणी खूप छान पद्धतीने या ठिकाणी सफलता भेटते ती. अक्षयला पहिली सफलता मिळते. पहिला चेंडू सर होता. पहिल्या चेंडूमध्ये मोठा फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. अगदी आकाशाला गवसणी घालणारा फटका होता. परंतु लांबी कमी असल्यामुळे, उंची जास्त असल्यामुळे हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला सर. धावसंख्या आहे टोटल 8 धावा आहेत. 42 धावसंख्येचं लक्ष होतं. आपण बघितलं तर संतोष अगदी वैयक्तिक 3 धावसंख्येवरती बाद झाला. 3 चेंडू फेस केले. 1 चेंडू निर्धाव केला. 2 सिंगल घेतली, 1 सिंगल घेतली. अशा वैयक्तिक 3 धावसंख्येवरती बघितलं तर बाद झाला. त्यानंतर साईनाथ जो अद्यापर्यंत त्यांनी 3 चेंडू फेस केलेत. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 2 निर्धाव चेंडू तो देखील केला. क्रमांक 3 वरती आता चंद्रकांत आलेत. नरेश दलवी, आमचे मयूरजी पाटील. स्पर्धेला बरीचशी मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील घेतली जाते आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा अगदी सन्मानजनक पूर्वक सर्वांना या व्यासपीठावरती घेऊन येण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील होत असतं. यावेळेस मात्र अकुल टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केला. षटरक्षक मात्र फार वेगाने चेंडूपर्यंत आलेत. इथे एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या साहाय्याने टीम कुंभिवली संघ मात्र पुढे 9 या धावसंख्येवरती पोहोचलाय. 9 धावा आहेत. सुरुवात चांगली केली जाईल का? पहिल्या सत्रामध्ये टीम जेनेतू ठाकूरवाडी संघाला आपण पाहिलं तब्बल 41 धावसंख्या उभी केली. 41 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं गेलं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. यावेळेस अगदी जवळून चालेल निघालेला हा चेंडू. फार वेग होता. अगदी बाउन्स केला. उसली दिली चेंडूला फार प्रमाणामध्ये. आणि जरूर का साईनाथला या चेंडूवरती पूर्णपणे चकतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगत होते. डॉट डॉट पत्रकार साहेब जेव्हा पर्सेंटेज वाढतील ना तेव्हा तुमच्या संघाला प्रेशर वाढेल. एकाच सिंगल एकाच डबल देखील घ्यायला हवी.
पण तू चेंडूच्या मेरिटनुसार मी तर म्हणेन खेळायला हवं. इथे हा देखील चेंडू निर्धाव प्रतीचा फेकला गेलाय. तब्बल आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत. एक सिंगल पाहिली आणि एक विकेट जो संतोष बाद झाला. सुरुवात चांगली केली जरूर, मात्र मी तर म्हणेन अक्षयने धावा रोखण्याचा प्रयत्न या षटकामध्ये जरूर मात्र केला गेला. प्रेक्षकांची दर्दी प्रेक्षक या मॅचला बघत असताना चेंडूला मात्र लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जाईल लंगन बोर्डच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार, हा चेंडू फरार. हा जबरदस्त आलेला हा षटकार. बऱ्याचशा गीतांना उपलब्धी मिळवली, त्याचपैकी राहुल भाईंच्या वरती आपण ही गीत ऐकलं. धावसंख्या झाली टोटल 15 धावा आहेत. अजूनही गरज आहे ती चेंडू शिल्लक राहिलेत 7 आणि गरज आहे ती 27 धावांची. 7 चेंडू 27 धावांची गरज असताना लॉफ्टेड फटका बराचसा हवेमध्ये आहे. या चेंडूवरती फलंदाज होतील बाद. समीकरण आता बदलेल. या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. चेंडू शिल्लक राहिलेत आता 6 आणि गरज आहे ती 27 धावांची. यस डीजे. प्रत्येक गाण्याने बरीच उपलब्धी मिळवली आहे. प्रत्येक गाण्याचं अगदी चालू झालं की लहान मुलं अगदी वेगळ्याच मूड मध्ये येतात. अशी काही गाणी तुम्ही ऐकता. असं राहुल भाईंच्या वरती आधारित हे गीत तुम्ही ऐकलं आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं गीत राहुल भाईंच्या वरती हे रचलेलं गीत आपण पाहिलं. परंतु या मैदानावरती आपण विचार केला तर आता चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि गरज आहे ती 27 धावांची. शेवटचा आणि निर्णायक अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती आला आहे. दीपकला धावा रोखायच्या आहे 27. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र अगदी चेंडू बॅटला स्पर्श होतोय. यष्टिरक्षक आपलं काम अगदी व्यवस्थितरित्या करतोय. सफलता जरूर मिळते दीपकला आणि अडथळा दूर केला तो फलंदाज चंद्रकांतचा. यस डीजे. तुफानी धावतोय सरपंच जागेवर. गेम चेंज. ह्या गेम चेंज होण्यासाठी तुम्हाला बरेचसे कष्ट घ्यावे लागतील. परंतु चेंडू शिल्लक राहिलेत आता 5 आणि गरज आहे ती 27 धावांची. परंतु मी तर म्हणेन चेंडू आणि धावांचं अंतर फार आहे. हे अंतर कापायचं असेल तर एखाद दुसरा खराब चेंडू जर का पडला, त्या चेंडूभोवतीच का मोठा फटका आला तर हे अंतर कापलं जाऊ शकतं क्रिकेटमध्ये. जर तर त्या गोष्टी जर आपण बघितल्या तर हा चेंडू निर्धाव निघालाय. जर तर मगाशी मी आपण उल्लेख केला, परंतु चेंडू आलाय हा निर्धाव. इथे समीकरण बदललाय. चेंडू शिल्लक राहिलेत ते आता 4 आणि गरज आहे ती 27 धावांची. 4 चेंडू 27 धावा. 27 धावा शेवटचे आता निर्णायक 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती दीपक आहे, ज्यानं शेवटच्या निर्णायक षटकामध्ये मी तर म्हणेन काय कमालीची गोलंदाजी केली. अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी, मिश्रित चेंडू पाहायला मिळत आहेत. अजून एक झटका लागलाय तो टीम कुंभिवली संघाला आणि फलंदाज सतीश बॅक टू द पवेलियन. यस डीजे. बारा वाजलेत. 11:50. काय टायमिंग आहे तुमचं. प्रत्येक गाणी शोधून लावताय तुम्ही. मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12 आणि निश्चितपणे ही शेवटचीच मॅच आहे आणि जाणार घरी. उद्या ठीक
9 वाजता तुम्ही आम्ही भेटणार याच मैदानावरती. शेवटचा आणि अंतिम दिवस उद्याचा. यावेळेस सरळ फटका खेचलाय जरूर, मात्र क्षेत्ररक्षण तिकडे आहे. जरूर इथे फंबल पाहायला मिळालं. नशिबाने साथ दिली टीम कुंभिवली संघाला. शेवटच्या अंतिम षटका होईना चौकार आलाय, परंतु तो लेट आलाय. संघाचा धावसंख्येचा आकार जरी बदलला असेल तरी मित्रांनो शेवटचे चेंडू उरलेत ते आता 2 आणि गरज आहे ती 23 धावांची. 2 चेंडू 23 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. सोपा झेल पकडला जातोय. या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं टीम जेनी ठाकरवाडी संघाने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय आणि आपली जागा इथे आता बनवली गेली आहे. फिल्डिंग करणारी टीम आपण बघितली तर झेनिथ ठाकूरवाडी. चला नवीन फलंदाज चल हॅलो जुने चेंडू जमा करा जिने उद्या आम्हाला लागतील, कारण उद्या शेवटचा दिवस आहे. मॅच विनिंग बॉल जमा करा प्लीज. जो खेळाडू मित्र प्लीज. ठीक आहे, नो आर्ग्युमेंट्स. ओके, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काही टेन्शन घेऊ नका. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे आम्ही वळतोय, ज्यानं दमदार कामगिरी केली आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ